अकोला महानगरपालिकेला दलित वस्ती सुधार योजनेसाठी मंजूर झालेला संपूर्ण निधी संबंधित वस्तींवर खर्च करावा, अन्यथा ताला ठोको आंदोलन छेडण्याचा इशारा गजानन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत समाजसेवक तथा नगरसेविका पती गजानन कांबळे यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत गंभीर आरोप केले। त्यांच्या दाव्यानुसार महानगरपालिकेला यंदा 22 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी त्यामध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि त्यांच्या टीमवर केला। मंजूर झालेला संपूर्ण निधी संबंधित दलित वस्तींवर खर्च करावा अशी मागणी करत, अन्यथा महानगरपालिकेविरोधात ताला ठोको आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। तसेच प्रभाग क्रमांक 18 साठी मंजूर झालेल्या निधीचे न्याय वाटप व्हावे अशीही मागणी करण्यात आली। याचवेळी 2 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप करत त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा या मुद्द्यांवरही जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला। संबंधित आरोपांवर मनपा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मी हेच बोललो की दलित वस्तीचा निधी आमच्या दलित वस्तीमध्येच खर्च व्हायला पाहिजे। अगर असं मी बोललो असं कोणतं चुकीचं बोललो मी? तर एवढी गरमी आणि एवढ्या गरमाईची भाषा हे त्यांना सभापतीला शोभत नाही। अगर आमचा समाज जो दलित समाज आहे हे बाबासाहेबांच्या कायद्याला मानणार आहे आणि आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच काम करणारे लोक आहोत आणि दलित वस्तीचा निधी अगर इतर कुठं वळवला तर आमचा समाज रीतसर कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करणार आहे। त्यांच्या हरीरावीमुळे त्यांच्या सत्तेचा त्यांना माज आलेला आहे, ते त्यांना माज एक सामान्य जनतेवर दाखवत आहेत आणि कर्मचाऱ्यावर दाखवतात। नाही होऊ द्या, अगर समाजासाठी आणि दलित वस्तीसाठी अगर गुन्हे दाखल झाले असतील तर मी ते गुन्हे मार घ्यायला मी तयार आहोत, पण त्यांच्यावर मी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेली सोडणार नाही।